बघू ऑफिसात जाऊन येऊ त्यांच्या, झालं तर ठीक, नाही तर पुढं मग कसं करायचं सरकार चला. काय राज, चल घरातच चाललोय. सरकार काय चाललंय? काय नाही यार, एक नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले त्याच गडबडीत आहे जरा. दिवसभर तिकडच होता काय? सरकारी काम म्हटलं की तुला तर माहिती आहे 17:60 भानगडी. माफीची मदत घ्यायची जरा. तिच्या याने काय झालं तर झालं. नाही रे यार, आपली कामं आपल्यालाच करावी लागतात. आणि तसंही त्यात आपलीचा काही संबंध नाही ना. होय, ही कामं आहेत ना पंचायत समितीकडनं निघतात आणि त्याच्यामुळे त्यात आपलीचा संबंध नाही. चल घरात. कलेक्टर ऑफिसला कशी काय चक्कर झाली आज? कलेक्टर ऑफिसला? सरकार मी तुम्हाला बघितलंय तिकडं आज, त्यामुळे मी तिकडं आलोच नव्हतो. हे असलं खोटं माझ्याशी बोलू नका. हे बघा सरकार, तुमचा आणि मनी मावशीचा काय विषय आहे ना हे विचारणं बंद केलं मी तुम्हाला. पण तुमचं दुसरं काय चाललं असेल ना त्यात आपल्याला मध्ये ओढू नका, तुम्हाला मी आत्ताच सांगतो. अरे असं का बोलतोय सर? त्याच्याशिवाय आलता का तुम्ही कलेक्टर ऑफिसला? तर दादाची अवस्था काय, घराची परिस्थिती काय बघा ना. आत्ता घरासाठी तुम्ही उभं राहिलं पाहिजे, ते ठेवलं बाजूला. तुमचं तिसरंच काहीतरी चाललंय. अर्जुन, त्याच संबंधात आलतो मी. त्याचं काय त्या संबंधात आलतात? अरे स्वप्नीलचं बाळ गेल्याचा मोठा धक्का मलाही बसलाय. असं काय करू शकलो असतो की हे सगळं थांबवू शकलो असतं याचाच विचार करत होतो मी. मग म्हणलं बास, तुझ्याकडनं आता कसल्या अपेक्षा करायच्याच सोडून द्यायचं. वाटण्या करायच्या सरळ आणि मोकळं व्हायचं, म्हणजे त्याचा त्याला मार्ग मोकळा आणि आपला आपल्याला. हेच अप्पीशी बोलायला आलो होतो. तिला सल्ला विचारायचा होता, काय करू मी. वाटण्या कुणासाठी? सुजासाठी? म्हणजे तुमचा पोरगा येतो, त्याला काय द्यायचं किती द्यायचं तुम्ही ठरवा, पण किती वेळ नाही सरकार. आणि आत्ता हे सगळं होऊन जर सुजाला पाहिजे ते दिलं ना आपण, तर सुजाला वाटेल हे भारी आहे, घरात दंगा कारण पाहिजे ते मिळवा. अरे मग करू तरी काय मी? तुम्ही शांत बसा सध्याचा. खरं तर मनी मावशीचा तुमचा काय विषय आहे तुम्ही आम्हाला सांगू शकता, पण तुम्हाला सांगायचं नाही. तुम्ही ठरवलं ना तसं, त्यामुळे सध्या शांत बसा फक्त. नाही करत मी वाटणे. आणि हे तुमचं दुसरं काय चाललंय ना त्या ताप्पीला मध्ये ओढू नका, पाया पडतो तुमच्या मी. हो बाबा, हो हो. सगळीकडनं मीच अडकलो. आता करू तरी काय? वाटण्या नाही केल्या तर सुजात चावताळणार. अप्पे, सोनोग्राफी झाली की परत ऑफिसला जायचं ना? हो, दुपारी परत घरी येऊ ना. बरं अप्पे, सरकार काल ऑफिसला का आले होते? अरे सहजच आले होते. तू बोलली नाहीस मला काल काय? हो, मी बोलले नाही कारण ते असे सहजच आले होते ना, काही खास कारण नव्हतं. तू असं अचानक का विचारतोयस? कारण मला माहिती ते का आले होते ते. काय? माझं बोलणं झालंय सरकारांशी. वाटण्या करण्याच्या संदर्भात तुझ्याशी बोलायला आले होते ते, हे पण माहिती आहे. अर्जुन, मला का नाही बोललीस तू अप्पे? तू असं चिडचिले माहिती होतं मला, म्हणून मग मी. हे काय उत्तर आहे का अप्पे? जर मला कळलंच नसतं तर? मी या सगळ्या गोष्टींवर विचार करणार होते आणि मग विचार करून तुझ्याशी बोलणार होते. खरंच नक्की. अर्जुन, असं काय बोलतोयस तू? तुला माझ्यावर विश्वास नाही का? विश्वास आहे अप्पे. खरं तर ह्या जगात फक्त तुझ्यावर आणि कदमांवरच विश्वास आहे माझा. अरे सरकारांना पण खूप टेन्शन येत आहे या बाबतीत. घरात कोणाशी बोलायचं हे कळत नव्हतं त्यांना, म्हणून मग ते माझ्याशी बोलायला आले. आणि मग त्यांनीच सांगितलं की या बाबतीत घरात कोणाशी बोलू नको. मला तुझ्याशी पण खोटं बोलावं लागलं. त्यांच्या भानगडीत तुला कशाला वाटतात ते मला तेच कळालं. अरे ते फक्त सल्ला मागायला आले होते ना. पण तेच ना झालं, तेच ना तू डोक्यात घेऊन बसलीस ना. आता ह्या दिवसांमध्ये तुझं डोकं शांत पाहिजे हे कळायला पाहिजे ना त्यांना. बरं तू शांत उभं राहते. आणि बघ काही झालं तरी हे आपलं घर आहे ना, मग आपण घरात कोणावरही असं चिडायला नको. मला ना या घरात कोणावरच विश्वास राहिला नाही अप्पे. आणि खरं सांगायचं तर सरकार पार मनातून उतरलेत माझे. तू असं का बोलतोयस अर्जुन? अप्पे नाहीतर काय, एवढं सगळं होऊन पण ते एका शब्दाने तरी बोललेत का की मनी मावशींकडे त्यांचं काय आहे असं ते विचारून दमले सगळे. जरा तरी गप्पच आहेत ते अजून.
अर्जुनच्या आईच्या मृत्यूला एक प्रकारे मीच कारणीभूत आहे. अरे असेल की काहीतरी अर्जुन. असू दे त्यांचं ते काय असायचं ना ते असू दे. मला काय घेणं देणं पण नाही. सगळेजण इथं आपापला विचार करतात, मी पण तेच करणार. अर्जुन तू असं कसं म्हणतोयस? हे बघ आपणच असा विचार केला तर कसं होईल सांग बरं. ठीक आहे, करू आपण सगळ्यांचा विचार करू, घराचा विचार करू. पण आपली तू आहे ना माझ्यापासून काय लपू नकोस. त्या गोष्टीचा मला लय त्रास होतो. तुला काय टेन्शन असेल ना मला बोलतो, आपण त्यावर काय ना काहीतरी मार्ग काढू. पण माझ्यापासून लपू नकोस. सॉरी. चल निघू. सॉरी अर्जुन, तुझ्या आईबद्दलचं सत्य मी कसं सांगू तुला माहित नाही. तोवर मला तुझ्याशी खोटं बोलावंच लागेल. चला. होच. वकील साहेब नमस्कार. हां सरकार बोलतोय मी. नाही ऐका ना, मी फोन यासाठी केला की मी जे काय तुम्हाला बदल सांगितले होते ना ते तुर्तास काही करू नका. हा थांबूयात थोडंसं आपण. हां नाही माझं फायनल झालं की सांगतो की तुम्हाला मी. हां नाही ठीक आहे सगळं. हां ओके. कशाचं ठीक आहे कशाचं काय, या सुजाचं काय करावं ना लय मोठा प्रश्न पडलाय मला. नुसता डोक्याला ताप करून ठेवला या पोरानं. आता ग बाया काय हो सरकार असं नुसतं फिरतोय काय? खाल्ल्याला जिरावतोय म्हणून फिरतोय. दुसरा उद्योग नाही ना. काय माणसाला काय विचार असतो का नाही? आपण कसला विचार करताय आणि विचार करून काय होणार आहे का? तुम्हाला सल्ला मागितलाय मी. दम जरा शांत व्हा. मी ना तुम्हाला पाणी देते प्यायला. बसा बसा. बरं नाही बसायचं का? दमा हित देते पाणी. धर पाणी प्या. बया किती जीवाला त्रास करून घेताय हो. जासाल गप दिशी. पाणी प्या. नको मला. काय गो बाया एवढं प्रेमानं पाणी देते तर लगेच नको म्हणताय. दिसतंय ना प्रेम तू जाणार चित्त तित्त. पण खरं सांगू का सरकार, मला ना तुमची लई दया यायला लागली बघा. आता एवढा विचार करून बी हा गुत्ता काय सुटणार आहे का? आणि सुटला तरी तुम्ही आहेच की आणखी गुत्ता वाढवायला. नाही आता मला त्याची अजिबात गरज नाही बघा. पण मला सांगा तुम्ही नेमका कशाचा विचार करताय? त्या सुजाचा का त्या रुपालीचा का त्या सपनीलचा का त्या आप्पीच्या नारजाच्या बाळाचा, तुमच्या हिडिओचा का या मनीषाचा का सगळ्यांचं एकत्र? तुम्ही जा ना येत ना. माझा मी बघतो ना काय करायचं ते. असं काय करता आंबीर तुम्ही? मी आता तुमची एवढी प्रेमाची बायको आहे का नाही? मग मला सांगा की मी मदत करेन तुम्हाला. हे बायकोमुळे तर परिस्थिती झाली माझी या घराची. होय का? मग एक काम करा, सरळ हाकलून द्या मला. देताय का? तुमचं कसं झालंय ना सरकार, ते धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. तुमच्याशी बोलण्यात ना काहीच अर्थ नाहीये. सरकार काय हो सरकार, एवढं प्रेमाने मी तुम्हाला पाणी दिलं होतं का आता ह्या मनीच्या हातचं पाणी बी नाही प्यायचं तुम्हाला? त्याच्यात काय मी इश नव्हतं घातलं? साफ करा. आता काय डोळ्यानं साफ करणार आहे का? हात हलवा, साफ करून घ्या ते. करा तुमचं तुम्हीच. मला नाही येत. मला काम आहेत. चिडला ग चिडला माझा शाहीद कपूर. आपण रिपोर्ट्स एकदम चांगले आहेत आता. अरे वा, एक नंबरच काम झालं. आता कसलीच काळजी करू नका. आता डिलिव्हरी जवळ आली आहे तर काय वेगळी काळजी घ्यायची नाही तर पथ्य बित्त असं काय? हा मी पण तुम्हाला तेच विचारणार होते. आपण अर्जुन असल्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही दवाखान्यात नाही आलात ना तरी चालणार आहे. डॉक्टर तुम्हाला खरं सांगू का, सध्या मी तिचा नवरा कमी डॉक्टर जास्त आहे. अर्जुन गंमत केली. बरं अर्जुन, आता वेगळी काही काळजी घ्यायची गरज नाहीये. बाळ एकदम छान आहे आणि अपर्णाची तब्येत सुद्धा. मला तर आश्चर्यच वाटतंय की इतकं काम करून सुद्धा आपण इतकी छान काळजी कशी काय घेताय.
नाही डॉक्टर, खरंच मला पण हे कळायला उशीरच झाला जरा, पण तिचं काम आहे ना, म्हणजे तिचा ऑक्सिजन म्हणजे काम करत असली ना ती किती ओके असते एकदम. खरंच डॉक्टर, हेच कारण आहे. अरे वा, डॉक्टर डिलिव्हरी कधी आता? पुढील महिन्यातील पहिला आठवडा, लक्षात असू देत. आई शपथ. अर्जुन, आता घरी बाळ येणार आहे बरं का, त्यामुळे आजपासूनच उलटी गिनती सुरू करा तुम्ही. आणि आता तुमच्या घरात एकतर ज्युनियर अर्जुन किंवा ज्युनियर अप्पी कोणीतरी येणार आहे. डॉक्टर एक नंबर बातमी दिली तुम्ही. तर अपर्णा, मला असं वाटतं की तुम्ही आता रजेचं बघा. हो डॉक्टर, तुम्ही आता तारीख सांगितली ना, माझ्या डोक्यात तेच सुरू होतं. आणि मागे पुढे 2 आठवडे सुट्टी कंपल्सरी. हो चल निघायचं. चला थँक्यू येऊ. हे मम्मी मला छान खारी दे. अरे काय दिप्या, सकाळी उठल्या उठल्या चहान खारी, कसा व्यायाम करावा का? बापू माझा सगळा व्यायाम झालाय गावात. अरे काय व्यायाम केलास? अहो डिप्स मारल्या. दाखव बरं मारून. हा दाखव की. काय? हा मोजतो मी. 1 2 3 3.5. बसा बसा, खावा चहा खारी खावा, आपलं काम नाही ती. मारल्यास तेव्हा पण लय व्यायाम झालाय माझा. होय, तुम्ही आप्पीकडे जाऊन या की एकदा. का ग? मला काही खरं वाटणं झालंय बघा. म्हणजे रुपालीच हो. असं काय करते सुषमा? आता विनायकरावच म्हटले ना? नाही बापू, मम्मी बरोबर बोलत्या. म्हणजे विनायकराव खोटं बोलले का? खोटं नाही, पण आपण लई काळजी करू नये म्हणून कदाचित बोलले असतील ना. अगं पण सुषमा, सारखं सारखं त्यांच्या घरी जाणं बरं दिसतं का? ती बी विनाकारणच. हा, अहो आपल्या लेकीसाठी म्हणते मी. लेक पोटुशी आहे आपली. अगं पोटुशे मान्य आहे, पण तिथली परिस्थिती आता तशी आहे का? हा, आणि तिचं घर इथंच आहे म्हणून. आता परगावी सासर असतं तर काय केलं असतं ग? आता काय त्यांच्याकडे जाऊन चहा प्या असं म्हणते का मी? तुम्ही पण ना. अहो झोप लागत नाहीये मला, सारखं सारखं डोळ्यासमोर तीच दिसते. दोघींची पण ओटी भरलेली. सुषमा, आता उगच काहीतरी डोक्यात घेऊन बसू नकोस तू. असू दे, तुम्ही एकदा त्यांच्याकडे जाऊन आलात ना की मग माझा जीव भांड्यात पडत. आणि तसं बी डोहाळं जेवण झाल्यानंतर लेकीला माहेरी आणण्याची प्रथा असते. हो बापू, तिथली कंडिशन जर बेकार असेल ना तर दिदीला पण इकडे घेऊन ये. इकडं आणायचं? हा, तुम्ही आणि आपली आप्पी दोघं बी जगाचा विचार करत बसता. आता बास झालं की. ठीक आहे, बघतो मी काय करता येते ते. बापू तुम्ही नसल जाणार ना तर मी जाऊन येतो की. हा, अहो तुम्हाला अडचण होते ना? हा, मग दीप्याला आणि छकुलीला पाठवून देऊ की. एक नंबर आयडिया आहे मम्मी. अहो बापू चकुली आहे की, चकुली असल्यावर कोण काहीच म्हणणार नाही. हो, पण तुम्ही जाऊन तिथं काय दंगा करू नका म्हणजे झालं. अहो बापू, दंगा कशाला करतोय आम्ही? तेवढं कळतं की आम्हाला. अरे दंगा म्हणजे छकुली बारकी आहे अजून, आणि तिथली परिस्थिती लय नाजूक आहे. हा बाबा, नाही म्हणजे फटकन काहीतरी बोलून जायचे छकुली. अगं मम्मी नाही ग, मी आहेच की तिच्या बरोबर. हा दिप्या, जावा तुम्ही, पण तिथं जाऊन आता काय आणखीन घोळ घालू नका म्हणजे झालं बाबा. अहो मी आहे म्हटलं की भरोसा तर रखो. दीप्या, मग आजच जाऊन ये. हा, नाही म्हणजे तू जाऊन आला ना की माझा जीव भांड्यात पडेल बघ. हो मम्मी जातो. आधी मी कामाला जातो आणि मग तिकडे जातो. बापू मला तुम्ही सातारला सोडा. सोडतो. हा आवडतो. सुषमा, अगं लई विचार करत बसू नको, सगळं होईल नीट. येतो मी. अहो बाई, अहो काय करताय तुम्ही? गाडी समोरच आलाय. अहो साहेब माफ करा, मला वाईच इथंच पुढे सोडता का? लगेच पोचायचं आहे बघा. हो,
आम्ही सोडतो तुम्हाला. अहो पण काय तुम्ही डायरेक्ट गाडीच्या समोरच आलात एकदम, एवढं काय झालंय? अहो मॅडम, आमचं ह्य आणि आमची पोरगी घरी जेवायला थांबलं ती बघा, अजून काहीच रांधलं नाही. बरं बरं, आम्ही सोडतो तुम्हाला. या बसा चाल. अहो ताई, तुम्ही ह्या अवस्थेत कुठं फिरताय उन्हातानाचं? अहो मी कशाला फिरते दादा, दवाखान्यात गेलते बघा, पण काही बी उपयोग नाही झाला. नुसता जाऊन हेलपाटच झालं बघा. म्हणजे? अहो मॅडम, ती हिरकणी योजना म्हणून योजना आहे बघा, गरोदर बायकांना मोफत उपचार मिळते ती. तर मी सरकारी दवाखान्यात गेले होते, तर डॉक्टरच आला नाही बघा. सकाळी नंबर मिळेल म्हणून 9 वाजता गेलते म्या, पर पार 12 वाजलं तरी बी डॉक्टर नाही आला. म्हणजे तुम्ही आता तशाच परत निघून आलात? आणि नाहीतर काय, अशा योजनांचं असंच असतं या बघा. एक मिनिट, असंच असतं म्हणजे? अहो मॅडम, जाहिराती मस्त चांगल्या चांगल्या करते ती, पण तिकडे गेलं की सगळी बोंबाबोंब. तुम्ही या गाडीत बसा, आम्ही सोडतो तुम्हाला. या बसा. बस बस. लय मेहरबानी झाली बघा साहेब तुमची. अहो तुम्ही सोडलं म्हणून येळत पोचले तरी म्या. चहा प्या की. अहो नाही नाही ताई, राहू द्या, तुम्हाला पण गडबड आहे, आम्ही पण निघतो पुढे. भाई गडबड तर हाय खरी, आणि ते दोघं बी येतील. अहो लय भुकेलेले असतात बघा दोघं बी. बरं म्या येते, लय गडबड हाय जरा. बरं बरं बरं. अर्जुन, मदत करूया का रे त्यांना? मदत आपण स्वयंपाकाची मदत करूया की? हा चाल करू. आ? चल. आणि हा, मी कोण आहे हे फक्त कळू नको दिवा. चल. ताई, ताई, आम्ही तुम्हाला मदत करतो. अहो नाही नाही, कशाला, हितवर सोडलं तेच लय झालं बघा. अहो तुम्ही एकटेच आहेत ना, तुम्हाला एकट्यांना लोड येईल म्हणून म्हणतोय आम्ही. आणि हे बघा, 2चे 6 असतील ना, स्वयंपाक लवकर होईल म्हणून म्हणतोय आम्ही. आणि असं बी माझ्या पोटातही बाळ आहे, त्यामुळे तुमची होणारी धावपळ कळते आम्हाला. पण मग दोघांनी बी जेवायला लागेल बघा. हे बा चाल चाल. चालतंय. चला अर्जुन, हे तुम्ही आतलं बघा, मी आणतोय तोडून. चल या ताई. ओ चिंचुके, काय विचारायची पद्धत आहे का नाही? खाणार का म्हणून? का तुमच्या साहेबांनी हे पण नाही शिकवलं? अहो तुम्ही काय पाहुणं म्हणून नाही, अहो कैदी म्हणून येतं तुम्ही. बघू की आता मी किती दिवस कैदी राहतो इथे. एक समोसा द्या मला, आणि इथनं बाहेर आलो ना, समोसांनी आंघोळ घालन तुम्हाला मी. नक्की काय झालंय तुम्हाला? चिंचुके, कळेल ना सगळं. एक द्या तरी. थांबा देतो, 1 मिनिट. तुझे साहेब, तुम्ही साहेबांचं भाव आहे म्हणून देतोय. दुसरं कोण असतं ना, उपाशी मारला असता बरं का तुम्हाला. तुमच्या साहेबांना थँक्यू सांगतो की मी. चिंचुके, तुझा साहेब मला आणि मी त्याला अजिबात भाव मानत नाही बरं का. अहो काय गोष्ट करताय सुजय साहेब? अहो तुम्ही भाऊ आहे म्हणून नीट आहे. अहो तुम्ही पांट्याला विचारा, अहो आत आल्यानंतर काय अवस्था होती ती. असू द्या, मला चांगलंच माहिती आहे त्याच्यासाठी मी कोण आहे. अहो सुजय साहेब, अहो तुम्हाला सगळी समजून घेतात तरी तुम्ही. हो चिंचुके, तुम्ही तुमचं बघा की. आणि आयुष्यभर तुम्हाला कधीच समोसा विकत घ्यावा लागणार नाही चिंचुके, सगळं माझ्याकडून. तुम्हाला काही येडबीड लागलेलं नाही ना? अहो तुम्ही कसे येणार आहे बाहेर? अहो तुम्ही माझे आमदार असून एक समोसा मिळायची मुश्किल झाली तुम्हाला, आणि तुम्ही काय समोस्याना आंघोळ घालताय मला? आहे का आता सगळं आत्ताच सांगू? अहो सुजय साहेब, तुम्हाला माहित असतं ना, तुम्ही लगेच सांगून टाकलं असतं. आणि फक्त समोसा नाही बरं का, इथून पुढं सगळा नाश्ता फ्रीमध्ये त्याची सोय मी करणार. आणि माझ्यासाठी काम केलं तर लय काय काय. तुमचं कसं झालंय माहितीये का, घरनादार आणि मना मला माझे आमदार. हो चिंचुके, नाही तुम्ही एवढं बोलताय, मला वाटलं लॉटरी बिटरी लागली काय तुम्हाला? हा तसं समजा हवं तर. म्हणजे
अहो वेळ आल्यावर सांगतो की सगळं. जाऊ द्या, त्यापेक्षा तुम्ही काय करा, त्या सरकारी खुर्चीवर आराम करा. 1 दिवस फक्त 1 दिवस बस. ह्यो सुजय इतका कॉन्फिडन्सली बोलतोय म्हणजे नक्कीच परत काहीतरी घोळ घालणार. अर्जुन साहेबांच्या कानावर घातलं पाहिजे. इथनं बाहेर पडू दे फक्त. तुझी आणि तुझ्या साहेबाची काय अवस्था करतो बघ मी. मग समोसा काय, चटणी पण मिळणार नाही तुम्हाला.